थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो की आणि त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोड जी बांधली, त्यामुळे जवळपास 1,60,000 मराठी भाषा शिकले आणि काल त्यातले जवळपास 15 ते 20,000 ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक, मालक यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। जुजबी मराठी भाषा शिकण्याचं जे काही आवड आहे, गोडी आहे, ती रिक्षा, टॅक्सी चालक, मालक यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि परिवहन विभागाने हे मराठी भाषा आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि हे जे काही मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याचं जे या 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि हे अभियान जे आहे परिवहन विभागाने, प्रताप सरनाईक मंत्री यांनी आणि त्यांच्या विभागाने हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन, मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। कल ही मुंबई में कांदिवली में लगभग 20,000 लोगों को मराठी जिन्होंने सीखा है उनको प्रमाण पत्र देने का कार्यक्रम था। मैं वहाँ पर मौजूद था और परिवहन विभाग के मंत्री प्रताप सरनाईक और उनके परिवहन विभाग ने जो